मराठी भाषा लोगों में फिर नाराजगी की लहर दौड़ गई। कल्याण में एक मराठी व्यक्ति को सिर्फ मराठी बोलने के लिए अपमानित किया गया। डोंबिवली के रमेश विठल पार्के को मुंबई के वर्ल्ड ट्रेड सेंटर में डाक विभाग द्वारा आयोजित महापेक्स 25 प्रदर्शनी के दौरान मराठी में बात करने पर फटकार लगाई गई। खिड़की नंबर 32 पर मौजूद कर्मचारी ने उन्हें हिंदी में बात करने को मजबूर किया और यहां तक कह दिया कि कहीं भी शिकायत कर लो, कुछ नहीं होगा। पार्के ने डाक विभाग के अधिकारियों को लिखित शिकायत दी है और अब राज्य सरकार की प्रतिक्रिया का इंतजार कर रहे हैं। सवाल उठता है कि क्या महाराष्ट्र में मराठी भाषा में बोलने पर भी अपमान सहना पड़ेगा? रमेश विठ्ठल पारखे, मी डोंबिवलीला सर्वेश हॉल शेजारी राखी अपार्टमेंट टिळक रोड येथे राहतो। मी निवृत्त LIC मधून निवृत्त प्रशासनिक अधिकारी म्हणून झालो आहे। मला स्टॅम्प जमवण्याचा छंद आहे। मी 1985 सालापासून विविध देशांचे स्टॅम्प आणि खास करून भारताचे स्टॅम्प जमवतो। त्यानिमित्ताने विविध प्रदर्शन होत असतात, त्यांना मी भेट देत असतो। असंच एक महापेक्स नावाचं प्रदर्शन भारत सरकारच्या पोस्ट अँड टेलिग्राफ खात्यातर्फे GPO फिलाटेलिक ब्युरो यांच्यातर्फे 22 डिसेंबर ते 25 डिसेंबर भरलं होतं। हे प्रदर्शन अतिशय मोठं असतं। माझ्या माहितीप्रमाणे मी हे चौथं प्रदर्शन बघतो आहे आणि या प्रदर्शनामध्ये फर्स्ट डे कवर स्टॅम्प्स, त्यांचे फोल्डर्स, जे प्रदर्शन भरतं त्याचं, आणि शिवाय विविध स्टॉल्स असतात जे स्टॅम्प्स विकत असतात आणि घेत असतात, याचं तिथे विक्री होत असते। हे प्रदर्शन आमच्या दृष्टीने पर्वणी असते। मी गेलो 25 तारखेला दुपारी 3 वाजता मी त्या फिलाटेलिक ब्युरो काउंटर नंबर 32 येथे दुपारी 3 वाजता गेलो, कारण मला हवं होतं। तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही 32 नंबरच्या काउंटरवर जा, तिथे तुम्हाला सगळं साहित्य मिळेल। मग तिथे गेल्यानंतर मी तिथे 2 असिस्टंट बसले होते। त्यापैकी मी एकाला म्हटलं मला अमुक अमुक मराठीत बोललो, अमुक अमुक हवं आहे, कारण मला मराठीत बोलायची सवय आहे। तर त्याने सांगितलं आप क्या बात कर, हमको समझ नहीं आया, आपको हिंदी में ही बात करना पड़ेगा। तो मैं बोला आप ऐसे कैसे बोल रहे हो, आप महाराष्ट्र में रहते हो, मराठी आपको सुनना ही पड़ेगा। बोलता है हम लोग नहीं मानेंगे, हम नहीं जवाब देंगे आपको हिंदी में ही बात करना पड़ेगा। मग म्हटलं मी शिकायत करतो तुमची। त्याच्या शेजारी दुर्दैवाने ठेवला होता तो हिंदीच होता। तो उठून उभा राहिला आणि मला म्हणाला जाओ किधर शिकायत करना है उधर करो। मग मी नाईलाजाने आता एवढा लांब आलो होतो। मग माझा आवाज चढलेला एक मराठी एम्प्लॉई झाला, पण तो शेवट झाल्यावर आला। तर त्याच्यानंतर मग मी ते साहित्य विकत घेतलं आणि ताबडतोब ऑफिसर शोधायला गेलो, तिथल्या तिथे तक्रार नोंदवूया म्हणून फिलाटेलिक ब्युरोच्या। पण दुर्दैवाचं झालं की फार मोठं फंक्शन होतं, प्रचंड संख्येने लोक आले होते, स्टेजवर सगळे पोस्टाचे अधिकारी बसले होते। त्यामुळे मला तक्रार नोंदवायला कोणी अधिकारी उपलब्ध त्या दिवशी झाला नाही। म्हणून मग मी आत्ता डायरेक्टर फिलाटेलिक ब्युरो GPO मुंबई 1 यांच्याकडे रीतसर तक्रार केलेली आहे आणि मी गेले 5 वर्ष 1985 सालापासून स्टॅम्प जमवतोय। हे चौथं प्रदर्शन आहे माझ्या माहितीप्रमाणे। माझी मागणी अशीच आहे की मी आत्तापर्यंत हे कधी अनुभवलं नव्हतं की हिंदीमध्ये हिंदीमध्येच बोला। हे आत्ता या प्रदर्शनाने पहिले बोलले गेले, तेव्हा इथे जी आता जो स्टाफ येतो तो अहिंदी येतो आहे असं मला जाणवलं त्या दिवशी एकंदर बोलण्यावरनं। तेव्हा फिलाटेलिक ब्युरोच्या डायरेक्टरनी अशी सोय केली पाहिजे की जर एक हिंदी ठेवला असेल तर दुसरा मराठी ठेवलाच पाहिजे, किंवा निदान अहिंदी असला तरी त्याला मराठी समजलं पाहिजे असा माणूस ठेवला तरी आमचं काय म्हणणं नाही। पण मराठी में बात नहीं करने का हिंदी में करो हे म्हणणं चूक आहे। कारण केंद्र सरकारच्याही सूचना आहे की 3 भाषांमध्ये केंद्र सरकारच्या कार्यालयांनी व्यवहार केला आहे, त्याला छेद जातो या वागणुकीने। हो, कारवाईचे मी सांगितलं आहे। आता ते कारवाई त्यांचे काय नियम होतील, केली तर त्यांनी आता ते कशी ॲक्शन घेतात मला माहिती नाही। मी तक्रार करायचं काम केलं आहे।